आज सर्व बहिणींना मिळाले लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये. हो, आणि काही बहिणींना तर 4,500 रुपये आलेले आहेत. असं कसं? आता तुम्ही यावरती प्रश्न विचाराल मला की सर, लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये देतात, तुम्ही 3,000 रुपये कसं काय सांगत आहेत, 4,500 रुपये कसं काय सांगत आहेत? लाडकी बहीण योजनेमार्फत, हो खरंच लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये देतात. परंतु काय झालेलं आहे, काही बहिणींना 3,000 रुपये आले आणि काही बहिणींना 4,500 रुपये आले. हो, सुरुवात होत आहे. आता बघा, ज्यांना 3,000 रुपये आले त्यांना मागील हप्त्याचे पैसे आले नाहीत जुलैचे, त्यामुळे त्यांना 3,000 रुपये, जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये. आणि काही बहिणींना 3 हप्त्याचे पैसे आलेच नव्हते, काही कारणास्तव आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा काही कारण असेल, त्यामुळे त्या बहिणीला 3 हप्त्याचे 4,500 रुपये शासन देत आहे. म्हणजे मागील थांबलेले हप्ते पण येत आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळाले आहेत त्यांना 1,500 रुपये येतील. कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल आता थोडी वाट बघा, अचानकपणे पैसे खात्यामध्ये पडतील.